मित्रांनो, लोकसभा निवडणुकीनंतर मोबाईल रिचार्जच्या दरात वाढ होणार आहे. तर ही वाढ किती होणार आहे आणि याचा सामान्य जनतेवर काय परिणाम होणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती पाहण्यासाठी या व्हिडिओला पूर्ण बघा. आणि तसेच मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा मित्रांनो, येथे काय सांगितले आहे. देशात सध्या लोकसभेची धामधूम सुरू असून राजकीय वर्तुळात सर्वच पक्षात चढाओढ सुरू आहे. 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत 7 टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोबाईल रिचार्ज महागणार असल्याची माहिती समोर आली आहे. मोबाईल कंपन्या त्यांचे दर वाढवणार असून ग्राहकांना याचा गंभीर फटका बसणार आहे. अँटिक स्टॉक ब्रोकिंगच्या अहवालानुसार टेलिकॉम कंपन्यांनी 15 ते 17% दर वाढवणार असल्याचं समोर आलं आहे. याचा मोबाईल कंपन्यांना नफा झाला तरी ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. टेलिकॉम कंपन्या बऱ्याच काळापासून दरवाढ करण्याच्या प्रतीक्षेत होत्या. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा मुहूर्त साधत मोबाईल रिचार्ज वाढवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. कोविड काळात डिसेंबर 2021मध्ये टेलिकॉम कंपन्यांनी तब्बल मोबाईल रिचार्जमध्ये तब्बल 20% दरवाढ केली होती. त्यानंतर आता 3 वर्षांनी 15 ते 17% दरवाढ करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता 350चा रिचार्ज 400 रुपयाला होणार असून 50 रुपयांनी रिचार्ज महाग होणार आहे. याचा सर्वाधिक फायदा हा एअरटेल कंपनीला होणार असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या काही दिवसात वोडाफोन आणि आयडिया कंपनीला आर्थिक संकटांना समोर जावं लागत आहे. 2023मध्ये दोन्ही कंपनीला होणारा फायदा हा 37% 19.3% आला. त्याच्याच विरुद्ध आजच्या घडीला भारती कंपनीला 33% नफा झाला आहे. रिलायन्स जिओ येत्या काही दिवसात 895 रुपयाचा नवा प्लॅन घेऊन येत आहे. 365 या दिवसांच्या प्लॅनमध्ये 24 GB डेटा असणार आहे. त्याचप्रमाणे 28 दिवसांपर्यंत 2 GB हायस्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 50 SMS फ्री पॅक मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे जर तुम्ही जिओ युजर्स असाल आणि वर्षभराचा एकदाच रिचार्ज करत असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. जिओ युजर्सची संख्या भारतात मोठ्या प्रमाणात आहे. या वाढलेल्या दरवाढीचा कोणत्या टेलिकॉम कंपनीला किती फायदा होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मित्रांनो, ही अशा प्रकारची माहिती आहे. आणि तसेच मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.